हे पितळ्याच्या भांड्याला हे तांब्याचं आहे, लाल दिसतंय ते तांब्याचं, पितळ्याचं झाकण लावलंय. ज्याला गंगा जमना म्हणतात, गंगा जमना असं तुम्ही. आणि कशाचं भांड आहे सर हे? म्हणजे तांब्याचं, हे तांब्याचं आहे, खालचा भाग आहे आणि हा वरचा झाकण आहे. बडीशेप उपवास वगैरे ठेवण्यासाठी जेवल्यानंतर हे इतकं. तुम्ही जर हे घेऊन तुम्ही कुठल्याही पाहुण्यांना बडीशेप दिली ना, तो विचाराल नक्की हे कुठून आणलंय, हे मला पाहिजे. बरोबर, आणि मला पाहिजे असं नक्की म्हणणार. इतकं सुरेख भांड आहे आणि त्याच्यावरचं जे काम आहे, कारागिरी बघा, ही सगळी हाताने केलेली आहे, हाताची कारागिरी. ग्रेट. आणि त्याचं एवढसा बारीक ते डबकं घ्यायला लागतं, म्हणजे आपण त्याला हातोडा म्हणतो छोटा, आणि तो मारायला लागतो. कुठे मिळेल सर विकत घ्यायचं असेल तर? हे भालचंद्र कडू म्हणून आमच्याकडे एक कारखाना आहे त्याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे तांबटळी भालचंद्र कडू यांच्याकडे. त्यांच्याकडे जरूर काही काही छान गोष्टी आहेत सगळ्या. आणि त्यांचं मुख्य काय माहिती का, की त्यांची मुलगी अमेरिकेत आहे, तर अमेरिकेतल्या लोक त्यांच्याकडे वस्तू घ्यायला येतात. चहा, कॉफी, साखरेचे डबे आहेत. हा इतका अट्रॅक्टिव्ह आहे. त्या बाळाचा पफ आहे, तुम्ही घेतल्यानंतर बघितल्यानंतर तर घेणार. इतकं त्या आता वेगळ्या वेगळ्या वस्तू मुद्दाम केल्या की ज्या लोकांना आवडतील. इमॅजिन खूपच. आणि म्हणजे हे लहान बाळासाठी किती आरोग्यदायी आहे, असं ते प्लास्टिक पेक्षा ते एकदम छान. आता हे तुपाचं भांड आहे पूर्वीचं, आता हे नवीन पद्धती झालाय छानपैकी. अरे ऍड्रेस सांगा ना त्यांचा परत. हे चहा नाही, हे वेगवेगळ्या कारखानदारांचं. मी तुम्हाला पाठवलेली लिस्ट. हे चहाचं भांड आहे, जबरदस्त. हे पूर्वीचं भांड आहे, पण आता परत लोकांना आवडायला लागले. फॅशन परत यायला लागली. सो हिच्यात चहा करायची की चहा करायचा? चहा करायचा. नंतर तुम्हाला सांगतो असं एक भांड आहे चहाचं. हे पण आता पूर्वीच्या काळचं खूप छान भांड आहे. हे बघा, सांडशीची पण गरज लागत नाही. हे असं त्याला दांडा की हे असं उघडून चहा तयार केल्यानंतर त्याच्यातनं घ्यायचं. जबरदस्त. तो तांबटळी अतिशय सुरेख आणि अप्रतिम आहे. सिरियसली जसा होता आधीच्या लोकांचा, सेम तसंच आहे. पूर्वी तुम्हाला सांगतो ना की भांड्यांची श्रीमंती खूप मोठी असायची. लोक आपल्या घरामध्ये, आता तुम्ही ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही घरात गेलात ना, तर घरात भांडी लावलेली असायची जास्त. आणि ती भांडी दाखवायची लोक, म्हणजे दिवाळीनंतर तर दिवाळीमध्ये चकाचक करायची सगळी भांडी, आणि ही लोक बघायला यायची. एक असं उकडी, मग त्याच्यावरती दुसरं सुकड, असं आमची आजी मांडून ठेवायची. आणि मग आजीचं घर बघायला यायची लोक, ती भांडी बघायला. ती खूप मोठी श्रीमंती होती त्यावेळेला. आणि त्या भांड्यांची किंमत पण तेवढीच होती. आणि पितळ, तांबा हे खूप महाग प्रकार होता, महाग धातू आहे. आणि आता चांदीमध्ये पण तुम्हाला लोकांना कळतं की आता 2 लाखावर चांदी गेली, म्हणजे 2.5 लाख.